मित्रांनो, भयंकर पाणी चालू आहे, भयंकर. बघू शकतो तुम्ही, सर्र पाणी चालू सर. सकाळच्या 6 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. बघा आपलं सैनिक ते कशा खात आहेत बघा. तर आता वाजले 4:30. आता थोडा पाऊस कमी होतोय, वाढतोय, कमी होतो, वाढतो. आणि अशा पावसामध्ये खरं तर म्हणलं तर शेळ्यांना 100% सुका चाराच पाहिजे बरं का. हिरवा चाऱ्यांना जुलाब लागतात. कालच आमचे मित्र म्हणतात एक ते म्हणे आपल्या बोकडाला संडास लागली म्हणे. संडास, जुलाब, संडास काय म्हणायचं ते म्हणा. तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये शेळ्यांना जुलाब लागल्याच्या नंतरच खूप अवघड आहे बघा. काय होतं मला सांगा, एक तर जुलाब लागण्याचे कारण भरपूर असतात पावसाळ्यामध्ये. कोळा, हिरवा चारा खाणं, त्याच्यानंतर पावसात भिजल्याच्या नंतर थंडी, जुलाब, असे वेगवेगळे आजार या पावसाळ्यामध्ये शेळ्यांना होत असतात. आता जास्त प्रमाणामध्ये आजार कुठल्या शेळ्यांमध्ये असतात? फिरस्ती शेळ्यांमध्ये. बंदिस्त शेळ्यांपेक्षा फिरस्ती शेळ्यांमध्ये तुम्हाला आजार जास्त प्रमाणामध्ये दिसणार. आणि परत त्याच्यामध्ये मृत्यूमुख, मॉर्टॅलिटी जास्त प्रमाणामध्ये दिसणार फिरस्ती शेळी पालनामध्ये. कारण काय होतं, अशा घडीवाकडीच्या वातावरणामध्ये शेळ्या सोडतात आणि शेळ्या भिजल्याच्या नंतर ज्यावेळेस शेळ्या भिजून येतात त्यांच्यासोबत पिल्लं असतात, एक छोटे पिल्लं असतात. हे पिल्लं पण भिजल्याच्या नंतर यांना सर्दी होते. सर्दी, ताप, आणि सर्दी ताप झाल्याच्या नंतर त्यांना त्या तापीपासून आणि त्या सर्दीपासून निमोनिया हा आजार होतो. आणि हा आजार झाल्याच्या नंतर लवकरात लवकर शेळी पालकांना लक्ष दिलं तर बरं. नाहीतर त्या सर्दीपासून आणि त्या तापीपासून हा निमोनिया उभा राहतो आणि जास्त प्रमाणामध्ये याला जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस लागतात. या 2 दिवसामध्ये तुम्ही जर त्याचा इलाज नाही केला तर ते तुमच्या हाती लागत नाही, डायरेक्ट मॉर्टॅलिटी होते. हा झाला पावसानं भिजलेला निमोनिया. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता त्याच्यानंतर परत तुम्हाला सांगतो, पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त आजार जर म्हणलं गुळकंडी. गुळकंडी म्हणजे संडास, त्याला PPR म्हणतात. तर गुळकंडी कशामुळे होतं आहे ते पण मी सांगतो तुम्हाला. काय होतं, कोवळा हिरवा चारा असतो, पाला असतो, ते लहान पिलांना खाल्ल्याच्या नंतर त्याच्यावरती ज्या बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्या हिरव्या चाऱ्यामध्ये, समजा गवतामध्ये. आणि ते खाल्ल्याच्या नंतर काय होतं, पिलांना जुलाब लागतं. आणि जुलाबाकडं जास्त प्रमाणामध्ये लक्ष जर नाही दिलं आपण 2-3 दिवसामध्ये, पांढरे जुलाब जर असेल तर 100% किलो आपल्या हाती लागत नाही बरं. तर आपल्या गोठ्यावरती तसा काही विषय झालेला नाही, कारण की आपलं क्वांटिटी कमी आहे. एक तर शेळ्या पण कमी आहेत आपल्या, आणि शेळ्या कमी असल्यामुळं
आपल्या फार्मवरती तसा काही विषय झालेला नाही, पण बऱ्याच जणांचं ऐकतोय मी. त्याच्यासाठी काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. डॉक्टरांना दाखवायच्या अगोदर आपल्याजवळ कोणकोणत्या गोळ्या औषधी पाहिजेत ते आहेत माझ्याकडं. एक तर सुरुवातीला तापीची गोळी पाहिजे, सर्दीचं गोळी औषध पाहिजे, संडासची गोळी पाहिजे, जेणेकरून आपल्याला पहिल्या स्टेजला ज्यावेळेस संडास लागते, पिल्लू असो शेळी असो, त्यांना ताबडतोब ज्यावेळेस असर वाटतं ना आपल्याला त्यावेळेस ताबडतोब द्यायला पाहिजे. त्याने काय होतं माहिती आहे का, ताबडतोब विलाज होऊन जातो आणि विलाज झाल्यामुळं आपली जी काही शेळी आहे, करडो आहे, तर त्याला आराम मिळतो आणि ताबडतोब पहिल्या स्टेजला असल्यामुळं त्याचं निदान ताबडतोब होऊन जातं. अशा हिशोबानं जर आपण नियोजन केलं ना तर आपल्या गोठ्यावरती कुठलाच आजार येऊ शकत नाही, कुठलीच बिमारी येऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का, पावसाळ्यामध्ये कंटिन्यू या 2-3 गोळ्या औषधं तुमच्या शेडवरती तुमच्या शेळ्यांच्या शेड तरी असणं गरजेचं आहे. संडासची गोळी म्हणजे सल्फा बोलस, ही सल्फा 1 नंबर गोळी आहे. लहान करड्यांसाठी तुम्ही 4था भाग देऊ शकतात. 3-4 महिन्याचं 4-5 महिन्याचं असेल तर त्याला अर्धी देऊ शकतात आणि 7-8 महिन्याचं असेल तर त्याला 8-10 महिन्याची असेल तर त्याला पण डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही देऊ शकता. अर्धीच द्यायला पाहिजे सरासरी. काय होतं, ह्या गोळ्या तापीची गोळी, त्याच्यानंतर सर्दीचं औषध असो, सर्दीचं औषध किंवा गोळ्या हे तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. तापीची गोळी, सर्दीची गोळी ह्या 2-3 प्रकारच्या गोळ्या आपल्याकडे असणं आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये काय होतं माहिती आहे का, आपला शेड हा अंतरावर असतो, रोडवरती नसतो आणि आज आतमध्ये असल्यामुळं डॉक्टरांना येण्यासाठी खूप काही काळ लागू शकतो, वेळ लागू शकतो आणि त्या वेळामध्ये जर आपल्याला पिल्लांचं शेळीचं लवकर जर दाखवण्यात नाही आलं तर एखाद्या दिवस आपली मोठी नुकसान होऊ शकते. 5-10 हजाराचा आपला शेळी असो पिल्लू असो दगावल्याच्या नंतर आपली मोठी नुकसान होत असते. त्याच्यापेक्षा 5-50 रुपयाच्या गोळ्या आपल्या शेडवरती आणून ठेवलेल्या कधी पण फायद्याचे असतात. तर टेम्परेचरचं जे ताप चेक करायचे हे भेटते ती पण आपल्याकडं पाहिजे, जेणेकरून आपण ताबडतोब ताप टेस्ट करून जर जास्त प्रमाणात ताप असेल तापाची गोळी देऊ शकतो. स्वतःवरती पर्याय आहे आपल्याला, स्वतः देऊ शकतो आपण. अशा हिशोबानं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं हे असं औषधी गोळ्या किती द्यायचं ते प्रमाण पण आपण त्यांच्याकडून विचारून घेऊन आपण आपल्या गोठ्यावरती आणून ठेवायला पाहिजे. आणि मी पण तसं करतो. माझ्याकडे भरपूर काही औषधी पडलेल्या आहेत, गोळ्या आहेत, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलो. त्याच्यामुळं मित्रांनो पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काळजी घेणं खूप गरजेचं आहे. शेळ्यांची सगळ्यात जास्त मॉर्टॅलिटी पावसाळ्यामध्ये शेळ्यांची पिल्लांची होत असते. त्याच्यामुळं आपल्या शेळ्यांची पिल्लांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. पावसाचा माऊली मागं फिरल्यापासून पावसाचा जोर पण जास्त वाढलेला आहे. आज सकाळपासून आमच्या गावाकडं पाऊस चालू आहे, कारण की खरोखरच जुन्या लोकांची म्हण आहे, जोपर्यंत दिंडी मागं फिरत नाही तोपर्यंत पाऊस वाढत नाही. त्याचप्रमाणे यावर्षी पण ज्यावेळेस माऊली पांडुरंगाचं दर्शन घेऊन पाठीमागं फिरले तेव्हापासून पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये आमच्याकडे वाढ झालेली आहे. आज सकाळपासून 6 वाजल्यापासून पाऊस चालू आहे आणि आता पण पाऊस आमच्याकडे चालूच आहे. खूप काही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आज पावसानं केलेलं आहे. आतापर्यंत आम्हाला एवढा पाऊस झाला नाही, म्हणजे ह्यावर्षी चालू वर्षामध्ये म्हणतोय. गेल्या वर्षी भरपूर झाला, ह्यावर्षी पण भरपूर होईल अशी आशा आहे. व्हिडिओ खूप मोठा होता आहे मित्रांनो, इथंच थांबतो आणि व्हिडिओला पूर्णविराम देतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटतील. व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका. तुमचे काय अडचणी असेल तर नक्कीच कमेंट करा. धन्यवाद. इथंच थांबतो. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.